नमस्कार. टाइम्स 9 मराठी न्यूज मध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्याचा महाकवरेज करत आहोत. त्याच अनुषंगाने आज माढा तालुक्यातील कुर्डुवाडी या आठवडी बाजारात आपण आलेलो आहोत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय विकास कामे केलेली आहेत व इतर अजून कुठली कामे त्यांची प्रलंबित आहेत हे आपण स्थानिक मतदार राजांना विचारणार आहोत. या जनतेचा आपण कौल घेणार आहोत. चला तर मग जनतेलाच विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नितीन बागल. नितीन बागल. गाव कुठलं? बोसरा इथं जवळ. इथं जवळच आहे का? एक खासदार कोण आहे तुमचे? निंबाळकर. निंबाळकर. काय काय विकास कामे केले निंबाळकरांनी? काय नाही, जे व्हायचे तो विकास झाला नाही. रेल्वेचा प्रश्न आमचा बरेच वर्ष झाला प्रलंबित आहे. तो रेल्वेचा प्रश्न आणि उड्डाण पूल दोन्ही प्रश्नात त्यांचा अपयश आलेला आहे. त्यांनी काय पाठपुरावा केला नाही का? करतात पण यश आलेलं नाही. त्यांचं सरकार असून सुद्धा अजून यश आलेलं नाही. मग आता 2 महिन्यानं इलेक्शन आहे पेरशे, तर काय वाटतं पुन्हा 2 महिन्याने त्यांनाच उमेदवारी भेटावी का दुसरा कोणी असावं? नाही, जो विकासाला प्राधान्य देईन त्यालाच मतदान होणार आहे. कारण कुर्डवाडीचं फार चिडूनच आहे. कारण कुठलंही काम ठोस झालेलं नाही. बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का? नाही, निंबाळकरला मिळेल. निंबाळकरांना मिळेल. निंबाळकरांनी काम केलं नाही म्हणता येईल. केलं नाही, पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना तो. पक्ष जो उमेदवार देईन त्याला होणार प्राधान्य. निधी आला, कुठं आला, काय आला ते साहेबांनाच माहित. साहेबांनाच माहित किंवा त्यांचे 1-2 जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच माहित. विकास तर कुणी का असा विकास तर झालेला नाहीये. आणि विकास कधी प्रॉपर आमच्या कुर्डवाडीतला कोण नेता होईल तेव्हा तर विकास होणार नाही. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर सांगितलेलं आहे की आपले खासदार साहेब हे टॉप 10 मध्ये आहेत. त्यांच्या कामाची क्वालिटी बघून त्यांना टॉप 10 मध्ये घेतलंय. काय वाटतं मग? त्यांची क्वालिटी ती त्यांच्या तालुक्यापुरती असेल, पण आमच्या माढा तालुक्यात तर त्यांची क्वालिटी कुठं दिसत नाहीये. बावनकुळे साहेबांनी सांगितलंय मान्य आहे, पण बावनकुळे साहेबांना विकास कुठे दिसला बावनकुळे साहेबांनाच माहिती. पाण्याची काय समस्या येतं? पाणी आहे का तुम्हाला शेतीला, पिण्याला? हा, शेतीला आहे पाणी, पण ते आमच्या खासदारापेक्षा आमदारांची कृपा आहे. आमदारांमुळे पाणी आहे इथे माढा तालुक्यात. खासदारांचा एवढा विकास दिसत नाही. आणि प्यायला पाणी सध्या उजनी धरणात पाणी नसल्यामुळे प्यायचं पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आता बघूया. आता 2 महिन्यांनी निवडणूक लागतील. रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची पुन्हा चर्चा आहे आणि त्याच नंतर धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील नावाची चर्चा. काय वाटतं बीजेपी मधून कोणाला मिळावी उमेदवारी? बीजेपीतून उमेदवारी आता ते पक्षश्रेष्ठीचं काम आहे, पण उमेदवारी तर मला वाटतं मोहिते पाटलांनाच मिळेल. मोहिते पाटलांनी काय कामं केल्या तुमच्या या भागात? मोहिते पाटलांनी आमच्या भागात केलं नाहीये, पण जेव्हा विजयदादा इथं खासदार होते तेव्हा विजयदादांनी बऱ्यापैकी काम केले. आता धैर्यशील म्हणजे त्यांचेच पुतणे, त्यामुळं आशा आहे. बघू, येथील निवडून सांगता येत नाही. टफ फाईट होईल. पण पक्षावर सगळं डिपेंड आहे. पक्ष कोणाला उमेदवारी देतो त्याच्यावर सगळं आहे. माढा जिल्हा सोलापूर. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर आहेत. काय विकास कामे केले निंबाळकर? विकास कामं भरपूर झालेले आहेत. पण नंतर त्यांनी भेटी घ्यायला किंवा सभेला सुद्धा येत नाही. माढा तालुक्यावर दुर्लक्षित राहतोय. शरद पवार निवडून गेलं, परत सभा झालेली नाही, किंवा ती बी गेलं परत आलेलं नाही. तर एवढीच अपेक्षा आहे. मग निंबाळकर साहेब इकडे आले नाहीत का? माढ्यात आलेच नाही ना परत. माढ्या सभा त्यांची झाली नाही. विजय सभा सुद्धा करू द्या ना त्यांना, अशी अपेक्षा आमची. एकदा निवडून गेला परत माघारी येतच नाही. विकास कामाबद्दल काय म्हणायचं खासदार? विकास कामं चांगला आहे. ती चांगलं आहे. विकास कामं चांगली आहे. ती शासन चांगला आहे, मोदी चांगला आहे, तर त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण गेल्यानंतर माघारी यावं विचारपूस करावी आमची शेतकरी बांधवाची. बाबा काय चाललंय काय नाही, कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची काय सोय, शेतीसाठी काय पाण्याची सोय? पाण्याचं उचल पाण्याचं काम झालेलं आहे, त्याचा निधी कमी पडतोय. ती निधी द्यावा करावा. मी उपळा खुर्द आमचा भाग वंचित अजून पाण्या पाय. उपळा खुर्दावर मी आलोय गाजरे काय साठी. दुसरी काय सुद्धा अपेक्षा नाही. दुसरी अपेक्षा नाही. मग आता 2 महिन्यांनी कशी इलेक्शन आहे? 2024 लोकसभेचं. यातून निंबाळकर सरांचं पुन्हा अजून नाव येतंय. देणार की आम्ही मत देणार, पण फक्त सभेसाठी त्यांना इथं यावं. निवडून येतील पुन्हा ते? येतील 100% येणार. फक्त गेल्यानंतर माघारी या सभेला या. विजय सभा सुद्धा माढ्यात व्हावी अशी अपेक्षा आपली.
एकदा निवडून गेला की परत येतच नाही, कोणी बी असू द्या. मग शरद पवार सभा झाल्या आला नाही माघारी. बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? वैजनाथ नाना टोनपे, गाव कुठलं? आंबाड शिराळ. शिराळ. खासदार कोण आहे तुमचे? साहेब आता आमचे खासदार आदरणीय निंबाळकर साहेब आहेत. निंबाळकर साहेब आहेत. काय आता नक्की परिस्थिती काय आहे? का तर पाऊस पाणी नाही, शेतीला हमी भाव नाही, दुष्काळाची परिस्थिती, बाजारावर काय परिणाम आहे तुमचा? साहेब आता ही लय मोठी हास्यास्पद तुम्ही मला प्रश्न विचारला, पण त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य बनते शेतकरी म्हणून. निंबाळकर साहेबाविषयी आणि आदरणीय मोदी साहेबाविषयी फार मोठा अभिमान असलेला मी त्यांचा एक चाहता आहे. परंतु ही जी आज परिस्थिती त्यांनी मोहर तयार केली निर्यात बंदी करून, या निर्यात बंदीचं मी अगदी टमटम लावलेलं आहे. 2 लाख रुपये टमटम आहे. सकाळपासून बसलोय. 400 रुपये काटणीला, 400 रुपये तुमच्या उपटणीला आणि 2200 रुपये कांद्याचं बी. मी आता तागायत 10 रुपये किलोनं कांदा विकतोय. ही माझी आजची परिस्थिती. तुम्ही विचारलं निंबाळकर साहेबावर, फार मोठा आनंद झाला की आज तरी त्यांना या माध्यमातून त्यांना जाग यावी, केंद्राला जाग यावी सर्वप्रथम, आणि नंतर महाराष्ट्र शासनाला याची जाग यावी. जसं त्यांना पहाटे 3 वाजता जाग येते, अशाच पट्टीत आज सुद्धा त्यांना आता 4 वाजले असतील तर आता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथराव आहेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान म्हणून मोदी साहेब आहेत. अहो रात्रीच्या 3 वाजता तुमचे निर्णय बदलतात. आज 10 रुपये किलोनं मी कांदा, आज गुरुवार दिवस आहे, कुरवाडी बाजार कमिटीमध्ये आज मी कांदा विकतोय. माझ्या कुटुंबाची हालत, आज रस्त्यावर येऊन आम्ही कंप्लेंट उघडं पडलेलो आहे. याचं जर आदरणीय आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून हा जर मेसेज मोदी साहेबांपर्यंत पोहोचवला तर कदाचित आम्ही शेतकरी वर्ग हा या ठिकाणी जिवंत राहू शकतो. जर अन्यथा यातून कांदा हा प्रश्न असाच भेडसावत राहिला तर त्यांना रस्त्यावर सुद्धा यायला आणि उघड्यावर राहायला, जसं रात्रीचं 3 वाजता 2 वाजता यांना जागा येतात, त्याच पट्टीत शेतकरी वर्ग, अगदी महाराष्ट्रभरातला पूर्ण शेतकरी वर्ग त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वतः त्यांचा भक्त आहे. परंतु आज भक्त जर रस्त्यावर पडत असेल आणि हे लोक एसीच्या गाड्या लावून आपल्या पार्टीचं, आपल्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीचं जर भविष्य त्यांच्या हिशोबाने ठरवत असतील तर मी सुशिक्षित बेरोजगार शेतकरी आहे. आणि आज तुमच्या समोर हा, जरा समोर घ्या, तुमच्या समोर हा टमटम घेऊन मी 15 पिशव्या सकाळी बाजारात आणलीत. अगदी 10 रुपये किमतीनं हा मी माल विकतोय. आमची एकच कळकळीची विनंती आहे की 1-2 दिवसामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जे चाणक्य ज्याला म्हणलं जातंय देवेंद्रराव चाणक्य, शेतकऱ्याच्या बाबतीत जर आपलं दाखवलं तर 100% शेतकरी वर्ग तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं चाणक्य जर रात्री 2 वाजता आणि 1 वाजता आणि 3 वाजता जर शपथविधीला दाखवलं तर तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे अशा माध्यमातून तुम्हाला एक मेसेज होता. आपल्या बरोबर इथले स्थानिक दुकानदार, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्ते. काय नाव आपलं? सुहास टोनपे. खासदार कोण आहे तुमचे? आता रणजित निंबाळकर. आलेत का इकडं? नाही, कधी आलेले नाहीत दिसले इकडं. काय काय विकास कामं केले त्यांनी इथले? काही विकास कामं झालेली नाहीत. आलेच नाहीत इकडं? नाही. टॉप 10 मध्ये आहेत की खासदार? नाही. कसे शक्य आहे? शक्य नाही. हां, शक्यच नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टॉप 10 मध्ये सांगितलंय त्यांना. नाही, कामच काय झालेलं नाही इथं, तर कुठलंच काम झालेलं नाही. काय काम झालं नाही तुमच्या भागातलं? नाही, सगळे विकास कुठलाच झालेला नाही. आता इथले कुलवाडीचे अनेक प्रश्न आहेत. कुलवाडीचं जे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो इथल्या रेल्वे कारखान्याचा आहे. ह्या इथं RPF सेंटर होतं, ते सेंटरसुद्धा इथून निघून गेलं आहे. इथं कारखान्यात जी काही इथं वाढायला पाहिजे होता, कारखान्यात कामगार यायला पाहिजे होते, नवीन यंत्रणा यायला पाहिजे होते, ते खासदारांचं काम होतं. ते अद्यापपर्यंत कुठलंही काम झालेलं नाही. उलटं हे खासदार आल्यानंतर RPF सेंटर जे इथं कुलवाडीत होतं ते पण इथून निघून गेलं. म्हणजे मुळात कुलवाडीचं जे काय वैभव आहे, आर्थिक उलाढाल जे आहे, ही त्या कारखान्यावर RPF सेंटरवर चालत होती आणि ती उलाढालच पूर्णपणे बंद झालेली आहे. आता 2 महिन्याने निवडणूक आहे. या भाजपमधून
फिरशे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उत्सुक आहेत आणि त्याच पलीकडे जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहेत. काय वाटतं यंदा खासदार बदलतील? नाही, बदलायलाच पाहिजेत, कारण रणजितसिंह निंबाळकर यांनी काही काम केलेलं नाही. त्यामुळं पक्षाने त्यांना तिकीट देऊ नये, कारण पूर्ण मतदारसंघातील आमच्या कुर्डवाडी परिसरातील तर जी जनता आहे ती पूर्णपणे त्यांच्या विरोधात आहे, म्हणजे नाराज आहे सध्या. मग मोहिते पाटीलला उमेदवारी भेटेल का ह्या भागातून? भेटायला पाहिजे. आता शेवटी त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, पण त्यांना उमेदवारी मिळाली तर ते विजयी होऊ शकतील. पण रणजित निंबाळकर यांनी आतापर्यंत केलेलं काम काहीच नसल्यामुळे त्यांना जनता नाही मतदान करणार. आता मतदान करणार नाही. काय नाव आपलं? माझं नाव आनंद भारत बोराडे. कोण आहेत खासदार? रणजितसिंह निंबाळकर. आलेत का इकडं? म्हणजे येतात असं दौऱ्यावर, पण कसं आम्हाला तर कधी दिसलेलं नाही बाबा. काय काय विकास काम त्यांनी केले? विकास काम तर काय नाही सांगू शकत, पण आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे रेल्वे गेटचा. तो अजून मार्गी लागलेला नाही, भुयारी मार्ग पण झाला नाही आणि उड्डाणपूल पण झाला नाही याच्यावर. त्यामुळं विकास कामं झाले नाहीत. रेल्वे वर्षाचं पण काम तसंच पेंडिंग आहे आणि RPF ट्रेनिंग सेंटर चिंकील ते पण काम अर्धवटच आहे. त्यात पण काय कुठला पाठपुरावा कुणीच केला नाही आत्तापर्यंत, आणि त्यामुळे ते सगळे काम अर्धवटच आहेत. मग आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत. हे खासदार जर निष्क्रिय असतील तर पुढचे खासदार तुम्हाला कोण हवेत? काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला काम करणारे खासदार हवेत. मग कोण पण असू दे, मग ते मग रणजितसिंह मोहिते पाटील असू दे, नाहीतर मग रणजितसिंह निंबाळकर असू दे, पण कामं झाली पाहिजे जनतेची कामं करणारा खासदार हवा आहे. काय वाटतं तुम्हाला खासदार कसे असावे? खासदार काय फक्त विकास कामं करावे आणि आमचा प्रश्न मोठा त्यांनी सोडावा, ही ब्रिजचा, रेल्वे उड्डाणपुलाचा आणि RPF ट्रेनिंग सेंटर तर ती काय आता नाशिकला गेलेलं आहे, तेवढ्या काढण्याचा त्यांनी प्रयत्न करावा नवीन खासदारांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि रेल्वे कारखान्यात कोच वाढवावे, काम वाढवून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. उड्डाणपूल कशासाठी हवेत, म्हणजे काय त्याच्या काय अडचण? काय अडचण म्हणजे काय होतं माहिती आहे का, एखादी मैद जरी आणायचं म्हणलं पावसाळ्यात तरी फुलाखालनं पाणी भरपूर असतं, मग मैद आणता येत नाही. दुसरी गोष्ट, पाऊस जर पडला तर म्हणजे 2 भाग होतात गावाचे, एक पलीकडचा भाग आणि एक अलीकडचा भाग, तर आम्हाला 7 किलोमीटरवर गावात यावं लागतं बायपास. त्याच्यामुळं आम्हाला ब्रिजची आमची मागणी आहे पहिल्यापासून. मग आता 2 महिन्यांनी निवडणूक आहेत. काय वाटतं खासदार कसे असावे? आणि विकास कामं करणार असलं तर खासदार आम्ही मतदान देणार आहे का? तुम्हाला काय वाटतं खासदारांनी काय काय कामं केलं तुमच्या भागात? आतापर्यंत तशी कामं काय झालेलं नाहीत कुरवाडीतले, आणि आता जर कोणी इच्छुक असेल तर आमचं तर म्हणणं असं आहे की जे कामं करतील तो खासदार आम्हाला म्हणून चांगला आहे. क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर. खासदार कोण आहेत? रणजितसिंह निंबाळकर. आलेत का इकडं? नाहीत. आलेत नाहीत? नाही. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल संपत आला की आता? संप जरी आला तरी कामं तशीच आहेत ना, कामं नाहीत काय झालेली. तुमच्या भागात काहीच विकास कामं केली नाहीत का? नाही, कुठं काय दिसतंय का तुम्हाला? काय आता हा रस्ता आहे, हा 5 वर्ष झालं बंद होऊन, रेल्वे गेट बंद केलं आहे. हे जायचं कसं माणसांनी? अपदा आहे ना खूप. मग आता 2 महिन्याने निवडणूक आहे त्या, काय वाटतं तेच खासदार निवडून येतील का खासदार बदलायचा? नाही ना, आता खासदार बदल करावंच लागेल. हां, कामात आता BJP मधून धैर्यशील मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी भेटेल का? नाही, बदल करून बघायला हरकत नाही. येतील निवडून तर येतील की. आता कामं तर म्हणजे जर त्यांनी केले तर त्यांनाच करू ना, असं नाही का? आता पहिल्यांनी तर काय नाराजी केलेली आहे पूर्णपणे. बघू आता बदल करून बघू. बदल होईल. हां, निवडून येतील. हो. काय नाव? सूरज धोत्रे, कुरडू, माजी उपसरपंच. माजी उपसरपंच कुरवाडीतलंच का? नाही, कुरडू. हां. खासदार कोण आहे तिथले? खासदार रणजितसिंह निंबाळकर. आलेत का इकडं? नाही, आमच्या गावात नाही आले अजून. आले नाहीत? नाही, एकदा सुद्धा विकास नाही. कामं काय केले? काय नाही, 1 रुपयाचं काम नाही माझ्या गावात. केले नाहीत? नाही. 5 वर्षाचा कार्यकाल संपत आला की? संपदात काय त्यांनी कामच केलं नाहीत काय. कसं काय? आता काय माहिती आहे त्यांचं काय. तुम्ही निवडून दिले की त्यांना? आता आम्हीच निवडून दिलं तर सगळ्यात काय, आम्हीच निवडून दिलं त्यांना. आता खासदार काय आहेत, चेंज करायचे का ते ठेवायचे? बदल करायचा आहे. बदल करायचा. कोण हवे तुम्हाला खासदार? कुठल्या पक्षाचे हवे? पक्षाचं कुठले का असणं, पण धैर्यशील भैया मोहिते पाटील आम्हाला खासदार पाहिजे. मोहिते पाटलांनी काय काय कामं केले? मोहिते पाटील जिल्ह्याच्या ह्याच्यासाठी भरपूर विकास कामं केलेत. मोहिते पाटला भरपूर केलेत. भरपूर कामं केलेत. येतील निवडून? 100% येणार. शरद पवारपेक्षा जास्त मतांनी धैर्यशील भैया निवडून येणार. हां. मी तुमच्या सगळी न्यूज दाखवतो, तुम्ही मला सांगा खासदारांनी तुमच्या भागात काय काय विकास कामं केलीत? एक शेतकरी म्हणून तुमच्या शेतीच्या पिण्यासाठी, शेतीचा पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी. हे बघा, मी काय सांगतो
आम्हाला पाणी द्यायचं, लाईट द्यायची, पण मालाला भाव द्यायचा नाही. म्हणजे फक्त शहरातल्या लोकांना अन्न पुरवायसाठी शेतकऱ्याला राबवून घ्यायचं सरकारचं धोरण आहे. आलं लक्षात? ह्याला किंमत नाही. तुम्ही असं विचारा की शेतीमालाच्या भावाचं विचारा. पाणी देऊन तरी काय उपयोग आहे जर भावच मिळत नसेल तर? सांगा ना तुम्ही सांगताय पाण्याची कामं झाली का? समजा पाण्याची कामं झाली, शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलं आणि ते बाजारात आणल्यावर त्याला भावच मिळत नसेल तर पिकवून काय फक्त पुण्या मुंबईतल्या लोकांना जगवाय पिकवायचं का? प्रश्न आमचा असा आहे की आमच्या भावाला किंमत पाहिजे, अनुदानाची भीक नको आहे. सरकार 300 रुपये कांद्याला अनुदान दिलं, मागितलंच नव्हतं. कुणी द्यायला सांगितलं होतं सरकारला? 2000 रुपये भत्ता देतं आहे सरकार, अनुदान देतं आहे. कुणी मागितलं आहे? भिकाऱ्याने मागितलं आहे, शेतकऱ्याने मागितलेलं नाही. शेतकऱ्याला मानसिक भिकारी बनवायचं केंद्र सरकारचं काम आहे. सध्याचं धोरण सरकारचं शेतकऱ्यांना मानसिक भिकारी बनवायचं आहे, जेणेकरून त्यांना काहीतरी दिलं की त्यांनी मतं द्यावी अशी त्यांची मानसिकता राहावी. संतोष कुमार गाडवे, कुर्डवाडी. खासदार कोण आहेत? निंबाळकर. केले ते कामं काय इकडे? काय सुद्धा नाही. फक्त ज्याने कोणी बोलवलं कार्यक्रमाला तेवढ्यापुरतं येणे आणि गावाकडे निघून जाणे माघारी, तेवढंच काम त्यांचं. त्याच्या व्यतिरिक्त दिसत नाहीत. आलेच नाही तिकडं? नाही. काय प्रश्न आहेत जे तुमचे अजून मार्गी लागले नाहीत? कुठलेच लागले नाहीत. कुठलेच लागले नाहीत? जी मागण्या जे होते त्याचे कुठलेच लागले नाहीत प्रश्न मार्गी. तुमचे काय कामाचे प्रश्न होते? आपले काय नव्हते, आपल्या पक्षाचा नव्हता, त्याच्यामुळे विषयच नव्हता ना. कुर्डवाडी भागातून काय अशी कामं आहेत जी वाटतं ते व्हायला पाहिजे? महाराष्ट्र शासनचा होता, रेल्वेचा होता, असे अनेक प्रश्न आहेत लोकांचे, ते काय मार्गीच लागले नाहीत ना. मोदींनी रेल्वे किसान ते चालू केली होती, ते मध्यंतरी बंद झाली. मग काय खासदार साहेबांनी पाठपुरावा याचा केला का चालू करण्यासाठी? नाही केलं नाही केला. नाही. मग आता काय वाटतं, 2 महिन्यांनी इलेक्शन आहे, निवडणूक आहेत पुन्हा फिरशे. आता नाव तुम्हाला नवीन जे नाव चर्चेत जास्त आहे त्यांना हो खासदार. बरं, आता नाव चर्चेचं सध्याला धैर्यशील मोहिते पाटलांचं पण आहे. काय वाटतं मग? यावं निवडून, लोकांनी मतदान करावं. जसं निंबाळकरवर विश्वास ठेवला तसं धैर्यशील बाह्यावर एकदा विश्वास ठेवून मतदान करावं, माझी अपेक्षा आहे. कुर्डवाडी भागातून मोहिते पाटील परिवारानं काय कामं केलेत? तसे बरेच केलेत, पण मला काय सांगता येणार नाही तसे कामं. पण इथनं पुढे 100% करणार कामं ही गॅरंटी देतो. करणार? होय. निवडून येतील? येणार 100%. निंबाळकरला आणलं 1 लाख मतांनी म्हणल्यावर ह्यांना स्वतःला काय जड आहे का ती? बाह्या येणार निवडून, येणार 100% येणार. नमस्कार मॅडम. नमस्कार. खासदार कोण आहेत? निंबाळकर. आलेत का इकडं? एवढ्यात 5 वर्षात तर नाही, पण या 8-10 दिवसाखाली 2 चक्कर झाले त्यांचे. ह्याच्या अगोदर तर कधी पाहिलं बी नाही आणि कधी इकडं त्यांचा दौराही नाही. लोकसभा आली की दौरे चालू झालेत खासदाराचे. ह्याच्या अगोदर दौरा नाही, काम नाही, काय नाही. खासदार साहेब तर सांगतायत की भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणत आहेत की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार टॉप 10मध्ये आहेत. कशावरून? कामानिमित्त. त्यांनी या माढा मतदारसंघामध्ये जवळजवळ 1000 कोटीचा विकास निधी देऊन विकास कामं केलेत. कुठे विकास? जे काय केलं मोहिते पाटलांनी केलेलं आहे, निंबाळकरच का नाही. आणि 1 लाखाचं लीड देऊन मोहिते पाटलांनी त्यांना निवडून आणलेलं आहे. आज त्यांच्याच ह्याच्याखाली ते निवडून आलेत आणि आत्ता म्हणजे विरोध करतात ते त्यांच्या नावाखाली ते निवडायला आलेत. 1 लाखाचं लीड निंबाळकराला मोहिते पाटलांनी दिलेलं आहे, त्यामुळे ते निवडून आलेले आहेत. आता 2 महिन्याने निवडणूक आहे आणि 2 महिन्यांनी निवडणूक आहे तर BJPचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा उत्सुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी. परंतु त्याच BJPमधून धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं, उमेदवारी नक्की BJP कोणाला देईल? ऑब्वियसली धैर्यशील मोहिते पाटील यांनाच मिळत आणि ते निवडून पण येणार. आम्ही निवडूनही देणार त्यांना. 1001% धैर्यशील मोहिते पाटील हेच निवडून येतील, हे विश्वास दाखवतो आम्ही तुम्हाला. या कुर्डवाडी मोहिते पाटील परिवाराने काय विकास कामं केलेले? भरपूर विकास कामं केलेले आहेत. रेल्वे कारखान्याला निधी मंजूर करून दिलेला आहे आणि पालखी मार्ग रणजितदादांनी मंजूर करून आलेला आहे. जे काय आज पुढाकार घेतात की आम्ही मंजूर करून आलं, रणजितदादांनी विजयदादांनी आज ते हे रस्त्याचं काहीतरी हे झालेलं आहे ते सुद्धा विजयदादांनीही मंजूर करून आणलेलं आहे. त्याचं काय असेल ते सुद्धा पुरावे आहेत आमच्याकडे. हां. धैर्यशील मोहिते पाटील नक्की निवडून येतील या कुर्डवाडी भागातून? 1001% निवडून येतील. आमचा तर खंबीरपणे पाठिंबा आहे
आम्ही मोहिते पाटलांसाठीच काम करणार आहोत. जोवर जिवंत आहे आणि मरेपर्यंत मोहिते पाटलांसाठीच आम्ही काम करणार आहोत. निंबाळकर साहेब काय काय विकास कामं केलेत? खासदार साहेब म्हणजे त्यांची 2-3 वर्षे लॉकडाऊनमध्ये गेले, आता निवडणुकीच्या तोंडावरती येत आहेत पण विकास काम काहीच नाही. म्हणजे पेपरबाजी भरपूर आहे पण प्रत्यक्षात विकास काहीच नाही. ते तर म्हणतायत की मी ह्या माढा मतदारसंघामध्ये 1000 कोटीचा विकास निधी दिला आहे. कागदावर काय पण चालतंय पण प्रत्यक्षात विकास नाही. आता आपण जिथं उभा आहे कुर्डवाडी शहरामध्ये, तिथं कुर्डवाडी शहराचे 2 भाग झालेत. 5 वर्षापासून रेल्वे गेट बंद आहे. ते जरी खासदार साहेबांनी रेल्वे गेट जरी चालू केलं असतं तर कुर्डवाडीचा भरपूर विकास झाला म्हणावं लागला असतं. खासदार साहेब इकडे आलेत का नाही आलेत? आलेत, खासदार साहेब आले गेले सर्वसामान्य माणसाला माहीत नाही पण विकास काहीच नाही. आता खासदार साहेब निवडणुका लागलेत म्हणून खासदार साहेबांच्या चक्रा चालू आहेत त्या, पण खासदार साहेबांचा विकास काहीच नाही या मतदारसंघात. आता 2 महिन्याने इलेक्शन आहे, 2 महिन्याने निवडणूक आहे लोकसभेची, तर याच BJPमधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का? धैर्यशील भयांना 100% उमेदवारी मिळेल. कारण 2019ला मोहिते पाटलांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की मोहिते पाटलांनी पक्षाकडे काय मागितलं आहे, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वारंवार सांगितलं की मोहिते पाटलांनी आम्हाला कृष्णाभिमास्त्रीकरणशिवाय काहीच मागितलं नाही. त्याच्यामुळं आणि मोहिते पाटलांनी पक्षाकडे काहीच मागितलं नाही, परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटलावरती जी जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वी करण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा खासदार हा मोहिते पाटलांनी निवडून आणून दिला आणि रणजित निंबाळकरला सांगून 1 लाखाचं लीड मोहिते पाटलांनी दिलं. त्याच्यानंतर मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड दिलं आणि त्याच्यानंतर एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला मोहिते पाटलांनी आमदार केलं. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी रणजितदादांवर धैर्यशील भयांवरती जबाबदारी टाकली होती की आम्ही हा माणूस देतो त्याला आमदार करून मुंबईला पाठवा. धैर्यशील मोहिते पाटलांनी आणि कुठलीही आपली स्वार्थ न ठेवता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता ऊसतोड कामगाराचा मुलगा त्यांनी आमदार केला. दुसरं म्हणजे नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका अध्यक्ष निवडायचा होता, त्यावेळेस ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा लवकर राजीनामा देत नाही, परंतु मोहिते पाटलांनी स्वतःची 6 ZP सदस्य दिल्लीपर्यंत लढली, हायकोर्टापर्यंत लढली, परंतु अनुद्र कांबळेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला भारतीय जनता पार्टीला ZPचा अध्यक्ष दिला. त्याच्यानंतर उद्धव साहेबाचं आणि अजितदादांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. पंढरपूरमध्ये निवडणूक लागली, म्हणजे भारत नाना बालकेंच्या अकाली निधनानंतर निवडणूक लागली. वास्तविक पाहता ती निवडणूक लागायला नको होती, परंतु ती निवडणूक लागली. तिथं भारतीय जनता पार्टीनं समाधानदादा आवतड्यांना उमेदवारी दिली आणि दिल्यानंतर सगळी माणसं स्टेजवरती काम करत होती, पण धैर्यशील मोहिते पाटील हा घराघरामध्ये जाऊन काम करत होता. समाधानदादा आवतडे 3000 मतांनी निवडून आलेत ना, ते केवळ आणि केवळ मोहिते पाटलामुळे निवडून आलेत. मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो. त्याच्यानंतर त्यांनी 105 भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. 106वा भारतीय जनता पार्टीचा आमदार हा शिवरत्नने दिला आणि सोलापूर जिल्ह्याचा आणि मोहिते पाटील परिवाराचं शिवरत्नचं नातं अरूढ आहे. गेल्या 3 पिढ्यामध्ये आता बघा, ही शासकीय जर ऑफिस असलं तर याला सुट्टी असते, परंतु शिवरत्न बंगल्याला कधीच सुट्टी नाही. शिवरत्न बंगला हे मोहिते पाटलाचं घर नाही, तर शिवरत्न बंगला हा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचं मंदिर आहे, सोलापूर जिल्ह्याच्या भविष्याचं वेध घेणारं मंदिर आहे. तर मग सांगायचं झालं तर विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी 2004 साली त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की कृष्णाभिमास्त्रीकरण योजना, आणि ती योजना सत्यात उतरती. त्याच्यामुळं 100% मी तुम्हाला खात्री देतो आणि एक आवर्जून या कुर्डवाडी नगरीमध्ये सांगतोय की 2009ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांची हिथं सभा झाली त्यावेळेला त्या सभेमध्ये प्रत्येक गावच्या सरपंचाला सुद्धा वाटतं की आपण स्टेजवरती बसावं, पण धैर्यशील मोहिते पाटील हे ग्राउंडवरती बसून भाषण ऐकत होते. तेव्हा आम्ही धैर्यशील मोहिते पाटील बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं की एका जिल्हा परिषदचा सदस्य, माळशिरस तालुक्याचा सभापती जर एका स्टेजवर T-शर्टवरती बसून सर्वसामान्य माणसामध्ये भाषण ऐकतोय. आणि हीच भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की 2019ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या क्रीडा संकुलनामध्ये देवेंद्र फडणवीसचं भाषण ऐकणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 2024चा लोकसभेचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार असणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही. आता खासदार म्हणून तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलाकडेच बघता? अहो, दुसरा चेहराच नाही या जिल्ह्यात. रणजित निंबाळकरला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर तसं पाहिलं तर हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा मतदार आहे. इथं तुम्हाला मी 1001% नाही 1,00,000% सांगतो, मोहिते पाटलाशिवाय इथं पर्याय नाही. मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही. आणि मोहिते पाटलांचं या मतदारसंघामध्ये गेल्या 3 पिढ्यापासून आता या माढा तालुक्यामध्ये कुठलीही शिक्षण संस्था नाही. दरवर्षी 40, 50, 100, 200 मुली
म्हणजे अकलूजमध्ये शिक्षण घेतात. एक ना अनेक प्रकारे मोहिते पाटलांच्या जोडले गेलेत आणि मोहिते पाटील परिवारातली सगळी माणसं समाजसेवेसाठी सातत्यानं काम करतात. मोहिते पाटील काय असं कोथिंबिरीच्या भाजीसारखं आणि मेथीच्या भाजीसारखं काम करत नाही, ते चिंचाच्या झाडासारखं, नारळाच्या झाडासारखं असं दीर्घकाळ काम करतात. ते काय निवडणूक आली म्हणून कुठं तर ऑफिस खोलून बसत नाहीत. गेल्या 3 पिढ्यापासून ते सर्वसामान्य जनतेला शिवरत्नच्या माध्यमातून न्याय देतात. त्यामुळे मोहिते पाटीलच खासदार असायला पाहिजेत. आणि सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मी सर्वसामान्य मतदारांना सुद्धा विनंती करेन की या पुढच्या काळामध्ये मोहिते पाटील परिवाराच्या सोबतच आपण उभं राहिलं पाहिजे, पक्ष गटतट सोडून. त्याचं कारण सांगतो, 2009ला जेव्हा विजयदादांचा पराभव झाला त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याला सक्षम आज तागायत पालकमंत्री मिळाला नाही. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे 8 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, राष्ट्रवादीकडे आमदार आहेत. पण लाकडी निंबोणीच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणाचं पाणी वाटप झालं असताना सुद्धा तिथं मुंबईमधून उजनी धरणातलं पाणी इंदापूर किंवा पुण्याला जातं. मग खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनावर वचक नाही. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र हे शिवरत्नच पाहिजे. आणि जेव्हा मोहिते पाटलाकडे ही सगळी सत्ता जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. आणि मोहिते पाटलांचं समाजकार्य एवढं मोठं आहे की त्यांनी मुलींसाठी तारार आणि कुस्ती केंद्र उभा केलं. आणि महाराष्ट्र सरकार कसं मुलांसाठी हिंद केसरी करताना तर त्यांनी महिलांसाठी हिंद केसरी कुस्ती केली. एक विधान परिषदेचा आमदार म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील कोट्यवधी रुपयाचा निधी आणतायत. मोहिते पाटलाच्या घरातलं सांगायचं झालं तर शिवतेसिंह मोहिते पाटील त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं क्षेत्र हरपलंय. ते दुःख बाजूला सारून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांची विचार आणि विजयदादांची शिकवण यामुळे ते आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये पसरत आहेत. आम्ही आमचं एकच ध्येय असेल, धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करणं. आम्ही बाजीप्रभूसारखं लढू, पण धैर्यशील मोहिते पाटील तुम्हाला दिल्लीत दिसतील 2-3 महिन्यांनी. गाव कुठला? लवळ. कोण आहेत खासदार तुमचे? आता निंबाळकर साहेब आहेत. काय विकास कामं केल्या तुमच्या भागात? आता विकास कामं तर आजपर्यंत आम्हाला दिसले नाहीत. 5 वर्षात येत होते इकडं, कधी मध्ये दौरे बिवरे मारायचे, पण अजून विकास असा कुठं शाश्वत विकास दिसलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात माढा मतदारसंघ खासदारकी बाबतीत लोकसभेनं त्यांनी ती तरतूद करायला पाहिजे होती की शैक्षणिक क्षेत्रात माढा तालुका एकदम मागासलेल्या पद्धतीत आहे. आता आमच्या भागातील माढा तालुक्यातील बरेच विद्यार्थिनी मुली अक्षरशः अकलूज, पंढरपूर सारख्या ठिकाणी शिकायला जातात, सोलापूर सारख्या ठिकाणी जातात. जरी औद्योगिक क्षेत्रात तालुक्याचा थोडाफार विकास असेल पण शैक्षणिक क्षेत्रात मात्र मागासलेपणा भरपूर प्रमाणात दिसून येतो. शैक्षणिक संकुलाची निर्मिती तालुक्यात नाही आहेच. हा एक प्रकृतीनं जाणवणारा विषय आहे आणि त्यासाठी युवा पिढीची भागदौड होते. आणि जर युवा पिढी शिकून सक्षम नाही झाली तर मग नाही का देशाचा विकास किंवा तालुक्याचा विकास होणं पुढं अवघड होणार आहे. तर असं प्रकृतीनं जाणवून येतं. आता इथून पुढे जर आपण खासदार निवडणार तो शैक्षणिक क्षेत्रासाठी जो आपल्याला आश्वासित करेल की बाबा शैक्षणिक संकुल आपण निर्माण करू तालुक्यातून, अशाच खासदाराला इथून पुढं युवा पिढी तरी मतदान करेल. भावी खासदार या माढा लोकसभेचे कसे असावे असं वाटतं आपल्याला तरुण पिढी म्हणून? भावी खासदार सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नुसतं औद्योगिक क्षेत्र आणून 15,000 रुपये पगार देऊन इथं युवा पिढीला काम न देता त्या युवा पिढीचा सर्वांगीण विकास शैक्षणिक क्षेत्रातला विकास होणं महत्त्वाचं आहे. कारण शिक्षणानं माणूस सशक्त होतो. सशक्त झालेला माणूस कुठे नतमस्तक होत नाही. इथं 15-20 हजाराचे लेबर तयार करायचे नाही तर युवा पिढी अधिकारी क्लास 1 टॉपचे सगळे तयार झाले पाहिजे तालुक्यातून. हे सर्व युवा वर्गाची इच्छा आहे, पालकांची इच्छा आहे, वडीलधारी व्यक्तींची इच्छा आहे. तसं राजकारण्यांनी स्वतः खूनगाठ मनाशी बांधूनच तालुक्यात येताना प्रचारासाठी आलं पाहिजे आणि त्या गोष्टी अंमलात बी आणल्या पाहिजे. शैक्षणिक संकुलाची भरपूर प्रमाणात निर्मिती करून आणि कमी डोनेशनवरती शिक्षण मिळलं पाहिजे. इथून विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जाणं ही एक थोडी लाजिरवाणीच गोष्ट आहे. कारण औद्योगिक विकास करता एकीकडं इंडस्ट्री निर्माण करताय आणि तिथंच युवा पिढी 15-20 हजार रुपयावर कामावर लावत आहे. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे तालुक्याच्या दृष्टीनं. तरी 2 महिन्यांनी आता निवडणूक आहे लोकसभेची, काय वाटतं की खासदार नक्की पुन्हा निंबाळकरच असावेत का त्यात कोणी वेगळे असावेत, नवीन असावे? आता कसं आहे माहिती आहे का, आता ते ज्यावेळेला प्रचारासाठी येतात त्यावेळेला त्यांचे आश्वासनं असतात प्रत्येकाची, पण नाही का शैक्षणिकच्या बाबतीत कोण आश्वासन देत नाही. इथं एखादा पुतळा बांधू, इथं समाज मंदिर बांधू, इथं एखादी इमारत काढू, इथं शैक्षणिक संकलन काढू, इथं एखादं मोठं टॉपचं IT कॉलेज काढू, असं आजपर्यंत कोणी इथं म्हणलेलं नाही. मग शैक्षणिक बाबतीत जर तालुका मागं राहिला तर भविष्यात इथं कामगार तयार होणार आहेत. इथं शिकून सवरून एखादा अधिकारी किंवा एखादा उद्योजक तयार होणार नाही, हे मात्र 100%. मग ज्या इथून पुढं युवा वर्गाचं तर हे म्हणणं आहे की बाबा इथून पुढे जो खासदार येईल तो शिक्षणासाठी कितपत महत्त्व देतो त्यालाच आम्ही मतदान करणार. BJPचे धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव सध्याला चर्चेत आहे, काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का?
आता सर्व विकास पाहता त्यांच्या अकलूज भागाचा. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात तर चांगलं काम आहे त्यांचं, कारण आमच्यातली बरीच विद्यार्थी तिकडे कल आहे भरपूर. मग त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेलच असं वाटतं बरं का. आणि मिळाली आणि त्यांनी आमच्या इकडे शैक्षणिक संकुलाची निर्मिती करायची वगैरे आपलं असतात अपडेट. मग त्या अनुषंगाने जर त्यांना उमेदवारी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. युवा वर्ग त्यांच्या पाठीमागे उभं राहील. निवडून येतील त्या भागातून, ह्या भागातून त्यांना फुल वोटिंग होईल, युवा वर्गाचं तरी वोटिंग होईल हे मी एका युवा या नात्यानं सांगतो. तर आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे, माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डुवाडी आठवडी बाजारातून मतदारांनी खासदार साहेब निंबाळकर यांच्यावरती प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. शेतकऱ्यांचं काहीही त्यांना देणं घेणं नाही असे देखील शेतकरी बोललेले आहेत. मात्र याच आठवडी बाजारातून मोहिते पाटील यांचं नाणं खणखणतं आहे एवढं मात्र या माध्यमातून दिसून आलेलं आहे. कॅमेरामन रियाज मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी, कुर्डुवाडी. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.